शाळेमध्ये वर्गात शिक्षक सगळ्यांना सारखंच शिकवतात. पण काही काहींना ते कळतं, काही काहींना ते कळायला थोडासा वेळ लागतो. असं का बरं होत असेल? याचा अर्थ असा नाहीये की काही मुलं खूप हुशार असतात आणि काही मुलांना येत नाही म्हणून त्यांना काही समजत नाही असं हम्म. नसतं. तर बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. एकतर जी वर्गात मुलं 40-50 मुलं असतील तर सगळ्यांचे आई बाबा एकसारखे असतात का? नाही. सगळेजण एकसारख्या घरातनं येतात का? नाही. प्रत्येकाच्या घरातलं वातावरण वेगळं असतं. वेगळं असतं. काही घरांच्या वातावरणात शिक्षणाचं वातावरण असतं, काहींच्या अजिबात नसतं. काही जण तर अगदी वेगवेगळ्या म्हणजे खाऊन पिऊन सुद्धा आलेले नसतात कधी कधी शाळेमध्ये. अजिबातच नाही. प्रत्येकाच्या पोषणात फरक असतो. म्हणजे आपण जर असं म्हटलं ना की मेंदू हा शिकत असतो, तर मेंदूला काय लागतं तर प्रोटीन्स लागतात, प्रोटीन पाणी व्यवस्थित लागतं. याचा अर्थ हे सगळं असेल, आणि झोप लागते. झोप लागते. तर याचा अर्थ असा की आधी आपला मेंदू सक्षम असला पाहिजे. हम्म. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी याच्यासाठी कॅल्शियम, आयर्न या गोष्टी खूप चांगल्या लागतात. सगळ्यात पहिला तर आपलं बायोलॉजी सांभाळायला पाहिजे की हे सगळं आधी लागतं. हो. त्यानंतर त्या मुलांचं वर्गामध्ये लक्ष आहे का? कारण तुला माहितीये, तुला पण हा अनुभव असेल की वर्गात कोणीतरी आपल्याला शिकवते पण आपलं लक्ष असतं का? नाही. अनेक वेळेला काही मिनिटं आपलं लक्ष असतं. मग नंतर आपण तंद्रीत जातो वेगवेगळ्या कुठल्या. आईने तंद्रीत काय जात खायला केलंय, वेगवेगळ्या म्हणजे टॉपिक असतात. खूपच वेगवेगळे असतात. त्यामुळे खूप ठिकाणी आपण फिरून हो. येतो. म्हणजे आपण दिसतो वर्गात, पण फिरून आलेलो असतो खूप ठिकाणी. तर पहिलं म्हणजे आता जर लक्ष नसेल एखाद्याचं किंवा एखादीचं लक्षच नाहीये वर्गात काय शिकवलं, तर मग त्याला समजत नाही असं आपण कसं म्हणू शकतो? त्यामुळे पहिलं लक्ष असायला पाहिजे. जे विषय तुमच्या आवडीचे नसतात, तिथे तुमचं लक्ष लागण्याची शक्यता पण कमी असते आणि पटपट आकलन पण होत नाही. पण मग तरी सुद्धा हे सगळं आहे, तरी सुद्धा आपल्याला जर पेपर द्यायचे, तर आपल्याला अभ्यास करायचा, आपल्याला प्रत्येक वर्षी चांगलेच मार्क मिळवायचे, तर मग अभ्यासाच्या काही टेक्निक्स असतात की ज्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. त्यातली सगळ्यात पहिलं म्हणजे जे वर्गात शिकवलं जाते तिथे लक्ष द्यायचं किंवा जे अडलं असेल ते विचारायचं. कधी कधी मुलांना वर्गात विचारता येत नाही किंवा त्यांना भीती वाटते किंवा त्यांना असं वाटतं की कोणीतरी हसतील, म्हणून जे अडलं आहे ते विचारलं पण जात नाही. पण मग निदान ते घरी आल्यावर विचारणं किंवा अजून कोणाला तरी विचारणं किंवा शाळेतल्या शिक्षकांना वर्गानंतर विचारणं, असं काही केलं ना, तर मला वाटतं तू जो प्रश्न विचारला की काहींना समजते आणि काहींना समजत नाही असं का होतं. जे समजत नाही ते कसं समजेल हे असं जर थोडा विचार करत राहिलं तर मला वाटतं की आकलन वाढेल मुलांचं.